11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयानं महानगरपालिका संस्थांना भटक्या कुत्र्यांना पकडून कायमचं आश्रयगृहात ठेवण्याचे निर्देश दिले। या आदेशानुसार अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा या विरोधात आक्षेप घेतला। एकीकडे हा वाद सुरू होता आणि दुसरीकडे मात्र एका बॉलिवूड अभिनेत्याची श्वान प्रेमावरून जोरदार चर्चा होऊ लागली। ते आहेत सुपरस्टार डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती। मिथुन दांचं कुत्र्यांवर किती प्रेम आहे हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। मिथुन दांकडे तब्बल 116 कुत्रे आहेत आणि या सगळ्या कुत्र्यांना राहण्यासाठी त्यांनी मड आयलंडवर 1.5 एकर जागेत आलिशान फार्म हाऊस देखील बांधलंय आणि या फार्म हाऊसची किंमत तब्बल 45 कोटी रुपये इतकी आहे। बरं एवढंच नाही, एका मुलाखतीत मिथुन दांच्या सुनेनं त्यांच्या श्वान प्रेमाविषयी काही सांगितलं होतं। तेव्हा त्या म्हणाल्या की एकेकाळी आमच्याकडे 65 कुत्रे होते। उटीपासून कोइंबतूर पर्यंत जिथे जिथे ते राहत होते तिथे कुत्रेही सोबत असायचे आणि आज मुंबईतच वेगवेगळ्या जातीचे 16 कुत्रे आहेत। त्यांच्यासाठी स्वतंत्र खोल्या आहेत, त्यांना वेळेवर अन्न मिळावं, अंघोळ घालावी, फिरायला न्यायला यासाठी कर्मचारी सुद्धा ठेवण्यात आलेत। ही जबाबदारी खूप मोठी आहे। मिथुन दांच्या अभिनयाचे तर आपण सगळेच फॅन आहोत, पण त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता। एकेकाळी त्यांनी फुटपाथवर उपाशीपोटी देखील दिवस काढलेत। उद्या अन्न मिळेल की नाही अशी त्यांची परिस्थिती होती आणि आज त्यांची करोडोंमध्ये संपत्ती आहे आणि याच संपत्तीमधील कोट्यावधींची संपत्ती ही 116 कुत्र्यांच्या नावावर त्यांनी केली आहे आणि म्हणूनच ही गोष्ट त्यांना इतरांपासून वेगळं ठरवते।